नमस्कार मित्रांनो, तुम्ही चिकन, मटणचा रस्सा किंवा पिठलं भाकरी तर नेहमी खात असाल. पण आज मी तुमच्यासाठी अशी एक डिश घेऊन आले आहे, जी चवीला कोणत्याही नॉनव्हेज रश्श्यापेक्षा कमी नाही आणि आरोग्यासाठी एक वरदान आहे. आज आपण बनवतोय अस्सल गावरान पद्धतीची काळ्या उडदाची आमटी, ज्याला काही ठिकाणी घुट्ट असंही म्हटलं जातं. होय, पूर्वीच्या काळी जेव्हा शेतात कष्टाची कामं असायची, तेव्हा शरीराला ताकद देण्यासाठी उडीद डाळ आवर्जून खाल्ली जायची. उडीद डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि आयर्नसुद्धा असतं. आयुर्वेदातही उडदाला सगळ्यात पौष्टिक कडधान्य मानलं गेलं आहे. आज आपण ही आमटी हॉटेल स्टाईल नाही, तर अगदी आपल्या आजी-पणजीच्या हातची चव येईल अशी बनवूयात. तर याच्यासाठी आपण आधी उडीद डाळ स्वच्छ नीट करून घेऊयात. नंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग कुकरला मस्तपैकी शिजायला लावूयात. अगदी मऊ अशी ही डाळ शिजली पाहिजे. त्यानंतर आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. आता कोणतीही भाजी म्हटलं की त्यात वाटण हे आलंच. यासाठी आपण घेणार आहोत हिरव्या मिरच्या. एक 7 ते 8 तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये आपण लसूण टाकूया, कोथिंबीर आणि सुकं खोबरं. तर इथे मी 2 चमचे सुके खोबरं घेतलेलं आहे. आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. जर तुमच्या घरी पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने सुद्धा वाटण बारीक करून घेऊ शकता. आता त्यानंतर शिजलेली डाळ आपण फोडणी देऊया. याच्यासाठी आपण तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड केलं. जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण टाकूया. वाटण छानपैकी परतून घेऊया तेलामध्ये. छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण शिजवलेली उडीद डाळ त्याच्यामध्ये ॲड करूया. लागेल असं पाणी टाकूया.